नमस्कार. श्री विनीत विनायक जोशी लिखित चैतन्य परीस हे पुस्तक आपण वाचत आहोत. आज आपण 20व्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. आता आपलं साधन नामस्मरण त्यांच्या इच्छेने आणि सत्तेने चालतं. आपल्या हातून साधन मार्गात घडणाऱ्या गोष्टी, होणारे दृष्टांत, अनुसंधान, अंतस्फूर्तीतून होणारं लिखाण, काव्यरचना, तीर्थयात्रा, सद्ग्रंथ वाचन, त्यातल्या गोष्टींचा अर्थ समजून घेणं, सद्ग्रंथांची पारायणं, संत विभूतींच्या शिकवणीचं आणि त्यांच्या विचारधनाचं वाचन, चिंतन, मनन, संकल्पित जप, परिक्रमा, अन्नदान, सत्संग, सप्ताह, अखंड नामजप यज्ञ, धार्मिक कार्यक्रम, इतर साधक मंडळींशी येणारा संपर्क, तीर्थक्षेत्री हातून घडणाऱ्या सेवा, आपल्याला अंतरप्रेरणेतून होणारं मार्गदर्शन, परमेश्वरीय शक्तीने आणि श्री गुरूंनी प्रेरणा देऊन किंवा वाणी रूपातून सांगितलेल्या गोष्टी, त्याप्रमाणे आचरण, परमेश्वरीय शक्तीने आणि श्री सद्गुरूंनी केलेलं मार्गदर्शन, ते मार्गदर्शन संबंधित व्यक्तीपर्यंत पोहोचवणं आणि या सर्व गोष्टींचं कर्तेपण स्वतःकडे न घेता ते सारं श्री सद्गुरूंच्या चरणी अर्पण करून त्यातून पूर्णपणे रिक्त होणं, या सर्व गोष्टी सद्गुरूंच्या आधिपत्याखाली चालतात. या सर्व गोष्टीची सद्गुरूंची पूर्ण सत्ता चालते. पारमार्थिक बाबतीतली करावीशी वाटणारी एकही गोष्ट श्री सद्गुरूंच्या इच्छेशिवाय घडत नाही, याचा अनुभव अनुग्रहित साधकाला येतो. जशी पारमार्थिक बाबतीत श्री सद्गुरूंची सत्ता असते, त्याचप्रमाणे साधकाच्या प्रापंचिक गोष्टीसुद्धा आता सद्गुरूच्या आधिपत्याखाली येतात. अनुग्रहित साधक जेव्हा आपल्या सद्गुरूंनी सांगितलेलं साधन अति उत्कटतेने करू लागतो आणि सद्गुरूंनी उपदेशलेल्या शिकवणीचा खोल विचार करू लागतो, तेव्हा त्याचं प्रतिबिंब त्याच्या प्रपंचात पडायला लागतं. सर्वप्रथम अनुग्रह झाल्यानंतर होणाऱ्या तीव्र स्वरूपाच्या नामस्मरणाने त्याचं अंतःकरण ढवळून निघायला सुरुवात होते. स्वतःमधले दोष प्रकर्षाने जाणवू लागतात. ते दोष अंतरंगातून कसे बाहेर काढता येतील याची धडपड सुरू होते. साधक त्याच्या सद्गुरूची करुणा भाकू लागतो. श्री सद्गुरूंनी जसं वागायला सांगितलं नाही, अगदी तसंच आपण सहजतेने आपल्या प्रपंचात वागत आहोत याची सर्वप्रथम जाणीव मनाला होते. श्री सद्गुरूंची सत्ता इथे कार्य करत असते. आपल्याकडून प्रपंचात दर्शवला जाणारा अहंभाव, आपल्या प्रपंचातलं हवं नकोपण, प्रपंचातील कर्तव्य पार पाडताना होणारी धडपड, चटकन दुसऱ्याविषयी केली जाणारी निंदा, प्रपंचातील विषयसुख आणि वासना भोगत असताना मनाची होणारी सुखावह अवस्था, त्याच विषयातून निर्माण होणाऱ्या नकारात्मक लहरी, प्रपंचातली आसक्ती, स्वार्थ, प्रपंचातल्या सर्व गोष्टी माझ्याच मनासारख्या व्हायला हव्या आणि सर्वांनी माझ्याच मनासारखं वागलं पाहिजे, ही प्रबळ अहंभावाची भावना, प्रपंचात दुसऱ्याविषयी वाटणारा द्वेष, चीड, संताप, असूया इत्यादी सर्व गोष्टी अनुग्रह झाल्यानंतर श्री सद्गुरूंच्या दृष्टिक्षेपात येतात. या सर्व गोष्टींवर सद्गुरूंचं लक्ष असतं. आपल्या मनात निर्माण होणाऱ्या या सर्व नकारात्मक भावनांचं खच्चीकरण होण्यासाठी सद्गुरूंच्या इच्छेने आपल्या प्रपंचात आपला अहंभाव ठेचला जाण्याचे नित्य नवीन प्रसंग घडू लागतात. हळूहळू प्रपंचाविषयीची अनासक्ती निर्माण होते. हवं नकोपण अगदी पूर्ण संपलं नाही तरी त्यातली तीव्रता हळूहळू कमी होते. आता कोणाचीही निंदा करू नये असं वाटतं आणि आपल्यापुढे कोणी कोणाची निंदा करत असेल तर ती ऐकू नये असं वाटतं, त्यात भाग घेऊ नये असं वाटतं. विषयांपेक्षा आता मन उपासनेत अधिक रमतं. प्रपंचातल्या सर्व गोष्टी कर्तव्य भावनेतून पार पाडल्या जात असल्याचा अनुभव अनुग्रहित साधकाला येतो. त्यामुळे मी प्रपंचासाठी कष्ट उपसतो इत्यादी कर्तेपणाच्या कोणत्याही भावना मनामध्ये यायच्या आधीच मावळलेल्या असतात. मनात नकारात्मक भावना जरी आल्या तरी थोड्या वेळाने सद्गुरूंच्या आठवणीने त्यांच्या जागी सकारात्मक भावना येतात. प्रत्येक गोष्ट माझ्या मनासारखीच व्हावी असा पूर्वी असणारा आग्रह आता सौम्य रूप धारण करतो. प्रपंचात आधी घडून गेलेल्या घटनांमुळे दुसऱ्याविषयी निर्माण झालेला द्वेष, राग, संताप, वाटणारी चीड हळूहळू सद्गुरूंच्या कृपाछत्राखाली आणि सद्गुरूंच्या आधिपत्याखाली चालणाऱ्या नामस्मरणाच्या योगाने कमी कमी होत जाते. प्रपंचात भगवंतांनी आपल्याला ज्या स्थितीत ठेवलं आहे त्यात समाधान टिकून राहण्याचा अनुभव अनुग्रहित साधकाला येऊ लागतो आणि त्यामुळे अधिक अनुकूल परिस्थिती प्राप्त झालेल्या दुसऱ्या व्यक्तीविषयी
तुलनेतून निर्माण होणारी असूया देखील आता निर्माण होत नाही असं साधकाला जाणवू लागतं. अशा पद्धतीने अनुग्रह झाल्यानंतर प्रापंचिक गोष्टीसुद्धा श्री सद्गुरूंच्या आधिपत्याखाली येतात. श्री सद्गुरूंच्या दृष्टीखाली साधक त्याचा प्रारब्ध भोग भोगू लागतो. प्रारब्ध योगानुसार घडणाऱ्या गोष्टीच श्री सद्गुरू ढवळाढवळ करत नाहीत, परंतु त्याची तीव्रता कमी करणं, साधकाची मनस्थिती स्थिर राखणं, त्याचा सांभाळ करणं, एकीकडे उपासना चालू असताना साधकाला त्याच्या प्रापंचिक कर्तव्यपूर्तीसाठी बळ देणं, या सर्व गोष्टी श्री सद्गुरू त्यांच्या कृपेने घडवून आणतात. ते साधकाभोवती असं वातावरण निर्माण करतात की वाटेल त्या प्रतिकूल परिस्थितीत साधकाची वृत्ती स्थिर राहून अनुगृहीत साधक त्याच्या प्रपंचातली कर्तव्य उत्तम पद्धतीने पार पाडू शकतो आणि त्यातून भक्तिभाव विचलित न होता साधन आणि उपासना चालू राहतं. त्यामुळे एकीकडे प्रापंचिक कर्तव्य उत्तम पार पाडल्याचं अंतर्यामी समाधान साधकाला मिळतं आणि दुसरीकडे श्री सद्गुरूंच्या कृपाछत्राखाली त्याला साधनेतून आणि उपासनेतून अंतर्गत आनंद मिळतो आणि आपले सद्गुरू आपल्या पाठीशी सतत आहेत ही जाणीव त्याला होत राहते. ज्याला प्रपंच उत्तम करता आला त्यालाच परमार्थ साधला, या श्री महाराजांच्या वचनाचा साधक अनुभव घेतो. जेव्हा अशा पद्धतीने श्री सद्गुरू कृपेने प्रपंच आणि परमार्थ उत्तम साधला जात असतो, त्यावेळी आयुष्याच्या विशिष्ट टप्प्यावर प्रपंचातली कर्तव्य आणि पारमार्थिक उपासना आणि साधन उत्तम पार पडत असल्याचा आनंद आणि समाधान साधकाच्या चेहऱ्यावर आणि त्याच्या देहबोलीतून दिसतं आणि हे सर्व श्री सद्गुरूंच्या सत्तेनेच चालतं याचा नित्य अनुभव अनुग्रहित साधकाला येतो. 9. गुरुला अनन्य शरण जावं. श्री महाराज सांगतात, गुरुला इतकं अनन्य शरण जावं की त्याचं मन आणि आपलं मन एक झालं पाहिजे. गुरुला अनन्य शरण जाणं म्हणजेच आपला मीपणा नाहीसा करणं होय. मीपणा समूळ मेल्याशिवाय अनन्य शरण होता येणार नाही. मीपणा हा गुरूंनी सांगितलेलं नामस्मरण करीत राहिल्याने जातो. म्हणून सतत नामस्मरण करत असावं. भगवंत आपलासा करून घेण्याचा प्रयत्न करावा. अभिमान सोडून जर असा प्रयत्न चालू ठेवला तर सद्गुरू कृपा झाल्याशिवाय राहत नाही. जे काही होणार ते सद्गुरूच्याच इच्छेने, त्यांच्याच प्रेरणेने होणार अशी आपली ठाम श्रद्धा पाहिजे. सरकारी नोकर वरिष्ठांच्या हुकुमाप्रमाणे चालत असल्यामुळे त्याच्यावर वैयक्तिक जबाबदारी कसली येत नाही आणि कर्तेपणाही त्याला शिवत नाही. त्याप्रमाणे गुरुवर श्रद्धा ठेवून त्याच्या आज्ञेत राहावं. लाभ हानी देव जाणे, जबाबदारी गुरुवर आणि तोच ते साधन करवीत असल्याने कर्तेपणाही त्याच्यावरच असणार. जे जे काही हातून घडतं ते सर्व त्याच्याच इच्छेने आणि सत्तेने घडतं अशी दृढ भावना असली म्हणजे कर्तेपणा सोडून अजिबात मोकळं होता येतं. प्रकरण 21. श्री महाराज उवाच. मागील प्रकरणात सद्गुरू तत्वाचं स्वरूप, सद्गुरूकडून प्राप्त झालेला अनुग्रह, सद्गुरूंना पूर्णपणे अनन्य भावाने शरण जाऊन त्यांच्या शिकवणीवर आणि विचारांवर विश्वास ठेवून त्यांनी सांगितलेलं साधन, नामस्मरण प्रामाणिकपणे, श्रद्धेने आणि प्रेमाने कसं करावं आणि सद्गुरूंवर श्रद्धा ठेवून त्यांच्या आज्ञेत कसं राहावं याबाबतीत श्री महाराजांनी दिलेल्या शिकवणीचा आपण परामर्श घेतला. श्री महाराज त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येकाला सांगत की तुम्ही अत्यंत तळमळीने नाम घ्या. एक दिवस ते नाम इतकं भयंकर येईल की भगवंत थरारून जाईल. भगवंताला अत्यंत प्रिय अशी कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे त्याचं नाम. म्हणून नामात जो रंगला त्याला स्वतःचा विसर पडला असं श्री महाराज सांगत असत. नामाने देहबुद्धी हळूहळू कमी होते, नाम अंतरंगात जाऊन स्थिरावतं, वासनेचा क्षय होतो, हवं नको पण कमी होतं, करते पण स्वतःकडे घेतलं जात नाही, जे जे घडतं ते भगवंताच्या इच्छेनेच घडतं ही जाणीव मनामध्ये दृढ होत जाते. श्री महाराजांनी सांगितल्याप्रमाणे सद्गुरूंकडून सिद्ध झालेलं नाम अनुग्रहाद्वारे प्राप्त झालं आणि त्या नामाच्या अखंड स्मरणाने ते नाम अंतरंगात स्थिरावलं की परमेश्वरीय शक्तीच्या आणि सद्गुरूच्या कृपेने भगवंताचं नाम आपल्या मुखात येतं आणि त्याद्वारे भक्त, भगवंत, भगवंताचं नाम आणि भगवंत स्वरूप असलेले सद्गुरू एकरूप होतात, एकमेकात मिसळून जातात. एकीकडे प्रपंच चालू असला तरी भगवंताच्या अनुसंधानात प्रपंचातली कर्तव्य उत्तम पद्धतीने पार पाडली जाऊन अत्यंत आनंद आणि समाधानाची प्राप्ती होते. नाम हे साधनही आहे आणि साध्यही आहे याचा अनुभव अनुग्रहित साधकाला येतो. श्री महाराजांनी नामस्मरण हे भगवंत प्राप्तीचं सर्वश्रेष्ठ साधन आहे हे सांगून
नाम घेतल्यास भगवंताचं अनुसंधान लाभेल, भगवंताचं नित्य सान्निध्य तुम्हाला प्राप्त होईल याचा निर्वाळा दिला. प्रपंच करत असताना नामस्मरणाच्या योगाने भगवंताच्या अनुसंधानात राहिल्यास तो नित्य सुखाचा होईल याची श्री महाराजांनी ग्वाही दिली. भगवंताच्या कृपेने त्याचं नाम हे आपल्या मुखात येतं आणि भगवंताची कृपा झाली की वृत्तीचं समाधान लाभतं, असं श्री महाराजांचं सांगणं आहे. श्री महाराज त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येकाला हे सांगत की तुम्ही नाम घ्या, प्रपंचातली कर्तव्य उत्तम पार पाडा, देह प्रारब्धावर टाका आणि मनाने अनुसंधान ठेवा, म्हणजे तुम्हाला भगवंताची प्राप्ती होईल. भगवंताचं स्वरूप हे नित्य आनंदमय असल्यामुळे भगवंताच्या अनुसंधानाने आतून शुद्ध आनंदाची प्राप्ती होते आणि अत्यंत समाधान लाभतं. प्रापंचिक साधकाने अंतःकरण शुद्ध ठेवावं, आचरण पवित्र ठेवावं, यथाशक्ती अन्नदान करावं, परनिंदा टाळावी, भगवंताच्या अनुसंधानात प्रापंचिक कर्तव्य उत्तम पार पाडावीत, सर्वांशी निष्कपट प्रेमाने वागावं, बोलणं गोड असावं आणि घरातलं वातावरण अत्यंत शुद्ध आणि पवित्र ठेवावं, अशी शिकवण श्री महाराजांनी दिली. श्री महाराज सांगतात की तुम्ही भगवंताकडे नामाचं प्रेम मागा. आपलं जीवन देवाच्या हाती आहे आणि देव नामाच्या स्वाधीन आहे हे पक्क लक्षात ठेवा. एखादा रुपया उचलला की त्याच्या दोन्ही बाजू जशा एकदमच हातात येतात, त्याप्रमाणे आपण प्रपंचात पडलो की परमार्थ हा त्याबरोबरच येतो. म्हणून प्रपंचाच्या झटापटीत परमार्थ साधावा हे श्री महाराजांनी कळकळीने सांगितलं. ज्याला प्रपंच उत्तम करता आला त्यालाच खरा परमार्थ साधला हे श्री महाराजांनी अनेकविध अंगाने पटवून दिलं. श्री महाराज सांगत की प्रपंचात कोणतीही आसक्ती न ठेवता त्यातली कर्तव्य उत्तम पार पाडा आणि भगवंताला अभिमानरहित होऊन शरण जा. शुद्ध अंतःकरण आणि शुद्ध आचरण ठेवून भगवंताच्या अखंड स्मरणात राहून परमार्थ साधा. भगवंतावर अकारण प्रेम करून त्याची भक्ती करा. देहाची सुखदुःख देहाच्या माथी, मनाने भगवंत भजायला त्यांची अडकाठी नाही, याचा श्री महाराजांनी सतत निर्वाळा दिला. सत्संगतीत राहून आणि सद्गुरूच्या शब्दांवर विश्वास ठेवून श्रद्धेने आणि प्रेमाने नाम घ्या, असं श्री महाराजांनी कळकळीने सांगितलं. नामस्मरणाच्या योगाने भगवंताच्या अखंड अनुसंधानात राहिल्यास चित्तशुद्धी होते आणि अंतःकरण शुद्ध झालं की परमार्थ सोपा बनतो, असं श्री महाराजांचं सांगणं आहे. भगवंताच्या अखंड नामस्मरणात राहून प्रापंचिक व्यक्तीला त्याचा प्रपंच सांभाळून परमार्थ कसा साधता येईल आणि त्यायोगे शाश्वत आंतरिक आनंदाची आणि समाधानाची निर्मिती होऊन आनंदमय अशा भगवंताची प्राप्ती कशी होईल हे श्री महाराजांनी सांगितलं. जिथे नाम तिथे माझे प्राण, ही सांभाळावी खूण, हे श्री महाराजांनी दिलेलं आश्वासन आहे. श्री महाराज म्हणतात की ज्याच्या मुखी नाम आहे त्याच्या हृदयात माझी वस्ती आहे. श्री महाराज त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येकाला सांगत की गोंदवलेल्या आल्यासारखे तुम्ही रामाजवळ त्याच्या नामाचं प्रेम मागा. कोणतीही काळजी न करता परमात्मा सर्व करतो ही भावना ठेवायला शिका. सर्वांनी आपला प्रपंच उत्तम करा. प्रपंचातली कर्तव्य विसरू नका. प्रपंच करत असताना भगवंताचं स्मरण टाकू नका आणि आवडीने प्रेमाने भगवंताचं नाम घेत राहा. राम तुमचं सर्वांचं कल्याण करील हा भरवसा बाळगा. भगवंताच्या नामात राहून आनंदात आयुष्य घालवा. भगवंत कृपा करेल हा श्री महाराजांनी दिलेला आशीर्वाद आहे. प्रस्तुत प्रकरणात श्री महाराजांनी कळकळीने केलेल्या उपदेशाचा आणि शिकवणीचा परामर्श घेतलेला आहे. श्री महाराज उवाच, आता काळजी सोपवावी मला, सदा राखा समाधान, हाच माझा आशीर्वाद पूर्ण, मी तुमची वेळ साधली. हा ठेवा म्हणे विश्वास, आनंदाने राहावे जगात, दृश्य वस्तूंचा होतो नाश, त्याला मीही अपवाद नाही खास. शेवटी मागणे तुम्हा एकच पाही, नामा वाचून दूर कधी न राही, अनुसंधाने चित्त सर्वाभूती भगवंत, नामी प्रेम फार त्याला राम नाही दूर, मी सांगितल्याप्रमाणे वागावे, राम कृपा करील हे निश्चित समजावे. आता आनंदाने द्यावा निरोप, हेच तुम्हा सर्वांचं माझे सांगणे देख, सदा रहावे समाधानी, नको सुखदुःख काळजीचा लेश. विवेक वैराग्य संपन्न सदा असो अंतःकरण, अखंड घडो भगवत भक्ती, नामी निरंतन जडो वृत्ती, मी आहे तुमच्यापाशी हा ठेवावा निर्धार, न सोडावा आता धीर, सुखाने करा नामस्मरण, कृपा करील रघुनंदन. श्री महाराजांनी सांगितलेली मानसपूजा आणि श्री रामरायाची प्रार्थना.
सकाळी लवकर उठावे, भगवंताचे स्मरण करावे, हातपाय स्वच्छ धुवावे, मानसपूजा करावी, हृदयात ठेवावे रामाचे ठाण, षोडशोपचारे करावे पूजन, गंधफूल करावे अर्पण, नैवेद्य करावास अर्पण, मनाने प्रसाद घ्यावा जाण, शेवटी करावी प्रार्थना एक, रामा तुला मी शरण देख, जे जे म्हणाले मी माझे, ते ते रामा तुझे, आता न गुंतवा माझे मन, रामा मी आलो तुला शरण, वासना न उठो दुजी काही, नामामध्ये प्रेम भरपूर देई, सदा राखावे समाधान, जे तुझे कृपे वाचून नाही जाण, नीतिधर्माचे आचरण, तुझे कृपेने व्हावे जतन, न मागणे आता काही, मी तुझ्यासाठी जिवंत पाही, आता या नामाचे अखंड स्मरण, देह केला तुला अर्पण, जे जे काही तू करी त्यात समाधानाला द्यावे पुरी, आता रामा एकच करी, तुझा विसर न पडो अंतरी, रामा मला एकच द्यावे, तुझे अनुसंधान टिकवावे, नको नको ब्रह्मज्ञान, काव्यशास्त्र व्युत्पत्तीचे ज्ञान, कामक्रोधाचे विकार जाळताती वारंवार, आता रामा तुझा झालो, कर्तेपणातून मुक्त झालो, रामा आता एकच करी, वृत्ती सदा राहो तुझवरी, रामा मी कोठे जावे, तुझं वाचून कोठे राहावे, देहबुद्धीची नड फार, ती करावी रामा तुम्ही दूर, आजवर विषय केला आपलासा, न ओळखता पडलो त्याच्या फासा, रामा सर्व सत्ता तुझ्या हाती, समाधान राहील अशी करावी वृत्ती, तुझे जवळ मागणे तुझे नाही, हृदयात तुझा वास अखंड राही, आता तुझ्यासाठी माझे जीवन, तुला तनमन केले अर्पण, तुमचे चिंतन लागावे मन, कृपा करा रघुनंदन, ऐसे करावे रामाचे स्तवन, रक्षण करता एक भगवंत मनी आणून, ऐसे व्हावे अनन्य दिन, तात्काळ भेटे रघुनंदन. एक श्री महाराज सांगतात, भगवंताचं प्रेम एक त्याच्या नामानेच साधेल, म्हणून नेहमी भगवंताच्या नामात राहून आनंदात आयुष्य घालवा, भगवंत कृपा करील हाच माझा आशीर्वाद, भगवंताचं नाम घेऊन त्याचं प्रेम मिळवा हेच माझं सांगणं, देवाचं प्रेम लागायला त्याच्या अखंड सहवासात राहण्याची जरुरी आहे, आणि हा सहवास जर कशाने साधत असेल तर तो त्याचं नाम घेतल्यानेच साधेल, जो नाम घेईल त्याच्या मागे राम उभा आहे, नाम घेणाऱ्याचं राम कल्याण करतो, एवढं माझं सांगणं शेवटपर्यंत विसरू नका, अगदी सतत निश्चयाने नाम घ्या, जिथे नाम तिथे माझा राम आहे हा माझा विश्वास तुम्ही बाळगा, दुसरं काही एक न करता सतत निश्चयाने नामात राहणाऱ्या माणसाला संतांची भेट होऊन ते त्याचं कल्याण करतील, जो नामात राहिला त्याचा वासनाक्षय झाला आणि दैन्यपणा संपला, ते नाम तुम्ही सर्वांनी मनापासून घ्या आणि सर्वांनी अगदी आनंदात राहून सुखाने संसार करा, नामाची चटक एकदा लागली की जगामधली सर्व ऐश्वर्य तुच्छ वाटतील, हा बाजार मी मांडून बसलो आहे तो त्यासाठीच आहे, प्रत्येकाला नामाची चटक लागावी म्हणून माझा प्रयत्न सारखा चालू आहे, कुणीतरी त्याचा अनुभव घ्यायला तयार व्हा, राम त्याच्या पाठीमागे उभा आहे याची खात्री बाळगा, सर्वांनी मनापासून नाम घ्या हाच माझा सर्वांना आशीर्वाद. गोंदवल्याचं महत्त्व कशात असेल तर ते नामाच्या प्रेमात आहे, राम किती दयाळू आहे, त्याच्या नामाचा प्रसार व्हावा म्हणून त्याच्या नावाने मी हा बाजार मांडला, पहिल्याने वाटलं आपला माल खपेल की नाही कुणास ठाऊक, पण रामाने मोठी कृपा केली आणि पुष्कळ लोक नामाला लागले, इथला कोणताही भक्त कुठेही जरी दिसला तरी त्याच्या वागण्यावरून कळून आलं पाहिजे की हा गोंदवल्याचा भक्त असला पाहिजे, रामाला हात जोडून मनापासून सांगा, रामा तुझं प्रेम दे, आम्ही अखंड नामात राहू, प्रारब्धाचे भोग आम्ही आनंदाने भोगू आणि तू ठेवशील त्यात आनंद मानू, तुझं गोड नाम अगदी हृदयात सतत जतन करून ठेव, राम खात्रीने कृपा केल्या वाचून राहणार नाही, खरोखर या नामामध्ये आपला प्रपंच आपल्या कल्पनेपेक्षा कितीतरी सुखाचा होईल, ज्याने भगवंताच्या नामात आपल्या आयुष्याचा व्यय केला त्याने जन्माला येऊन सर्व काही साधलं आणि जन्माचं सार्थक करून घेतलं, तुम्ही सर्वांनी नाम घेतल्याशिवाय राहू नये, जो भगवंताचं नाम घेईल त्याचं राम कल्याण करील हे माझं सांगणं खरं माना, प्रपंच लक्ष देऊन करा पण त्यामध्ये भगवंताला विसरू नका हाच माझा अट्टहास आहे, त्याच्या स्मरणात सर्वांनी आनंदात दिवस घालवा. 2 श्री महाराज म्हणतात, ज्याच्या मुखी नाम आहे त्याच्या हृदयात माझी वस्ती आहे, जिथे नाम आहे त्याच्या आसपास मी घोटाळत राहतो, तुम्ही अखंड नाम घ्या म्हणजे सदा सर्व काळ माझ्या संगतीचा लाभ घडेल, मी एकदा बीज पेरून ठेवतो, आज ना उद्या त्याचं झाड झाल्याशिवाय राहणार नाही,
आजपर्यंत मी नामाशिवाय दुसरं काही सांगितलंच नाही. जो मला भेटायला येतो त्याच्या तोंडातून नाम घेवण्याचं माझ्याकडे लागलं. नामात स्वतःला विसरायला शिकावं. असं स्वतःला विसरणं म्हणजे समाधीच समजावी. नाम घेत असताना स्वतःचा विसर पडणं ही सर्वोत्कृष्ट समाधी. जो नामामध्ये इतका रंगला की त्याला स्वतःचा विसर पडला, त्यालाच माझं चरित्र कळेल. नुसत्या तर्काने ते कळणार नाही. तुम्ही थोडी तरी गोडी दाखवा, निश्चय दाखवा, तळमळ दाखवा. पुढची जबाबदारी भगवंताकडे आहे. म्हणून मला पुन्हा सांगावंसं वाटतं की वेळेला जागं होऊन योग्य रस्त्याला लागा. भगवंताच्या नामात राहून सर्व काय ते करा. हेच माझं शेवटचं सांगणं आहे. दीन श्री महाराज म्हणतात, नामावर बळकट श्रद्धा ठेवून परमार्थ करा. प्राण गेला तरी नामाची दुगदुगी राहू द्या. इतकं नाम तुम्ही सांभाळा. सुरुवातीपासून नामाची कास धरा. हेच नाम मृत्यूसमयी तुम्हाला परमेश्वराची भेट करून देईल याची पूर्ण खात्री बाळगा. अत्यंत गुह्यातलं गुह्य जे आहे ते मी तुम्हाला सांगतो. नामाचं प्रेम हेच ते गुह्य होय. 4. श्री महाराज सांगतात, ज्याच्या घरात समाधान आहे तिथे मी आहे. म्हातारे असतील त्यांनी भगवत भजनात आपला वेळ घालवावा आणि तरुण असतील त्यांनी भगवत स्मरणात कर्तव्याला चुकू नये. हाच समाधानाचा मार्ग आहे. यातच सर्वस्व आहे. जो माझा आहे पण समाधानी नाही त्याच्याजवळ राहायला मला कष्ट होतात. मी अत्यंत समाधानी आहे, तसं तुम्हीसुद्धा अत्यंत समाधानी राहा की झालं. आजपर्यंत मी एकच साधन केलं, कोणाचं मन दुखवलं नाही आणि एका नामा वाचून दुसऱ्या कशाचीही आठवण ठेवली नाही. माझ्याजवळ काय आहे ते सांगा. विद्या नाही, पैसा नाही किंवा कला नाही, पण सर्वांवर मी अत्यंत निष्कपट प्रेम करतो. त्यामुळे लोकांना मी हवासा वाटतो आणि त्यांना माझा आधार वाटतो. तुम्ही माझ्याशी अगदी स्वाभाविक रीतीने बोलावं. आपण आपल्या घरातल्या माणसांशी जसं बोलतो तसं अगदी आपलेपणाने माझ्याशी बोलावं. मी एखाद्याला सांगत असताना याने माझं ऐकलं तर याचं कल्याण होईल असं आपोआपच माझ्या मनात येतं. माझं जो ऐकेल त्याचं खास कल्याण होईल याची मला खात्री असते. पण कल्याण म्हणजे प्रपंचातली सुधारणा नसून आहे त्या परिस्थितीमध्ये समाधानाने राहणं होय. प्रपंच टाका असं मी कधी सांगत नाही. प्रपंच टाकून परमार्थ मिळत नाही अशी माझी खात्री आहे. प्रपंच असला पाहिजे असंही नाही. प्रपंच नसला तरी चालेल आणि असला तरी बिघडत नाही. प्रपंच करा पण समाधान ठेवा. 5. श्री महाराज सांगतात, रामनामाचा आधार घेऊन सर्वांनी राम जोडावा. राम तुमचं कल्याण करेल हा विश्वास बाळगावा. मी रामाचं उपासक आहे तरी मला शंकराचा भक्त फार आवडतो. श्री शंकर आणि श्रीकृष्ण ही एकाच परमात्म स्वरूपाची 2 व्यक्तरूपं आहेत. श्री शंकरालाही अत्यंत प्रिय असलेलं रामनाम आपण अखंड घ्यावं. श्री शंकरापासून श्री समर्थांच्यापर्यंत जे जे महासिद्ध होऊन गेले त्या सर्वांनी रामनाम कंठी धारण केलं. रामनामाचा 3.5 कोटी जप जो करील त्याला त्याच्या देवत्वाचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. रामनाम हा नुसतं मंत्रच नव्हे तर तो सिद्ध मंत्र आहे. तो भगवंतापर्यंत नेतो नव्हे, तो भगवंताला आपल्याकडे खेचून आणतो. हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे. वाटेल त्याने नामाच्या सामर्थ्याचं प्रत्यंतर पाहावं. रामनाम हा देहबुद्धी जाळणारा अग्नी आहे. रामनाम हे ओंकाराचं स्वरूप आहे. ते सर्व कर्मांचा आणि साधनाचा प्राण आहे. रामनामाचा आधार घेऊन आपण सर्वांनी राम जोडावा. नाम घेत असता जे घडेल ते चांगलं आणि कल्याणाचं आहे असा भरोसा ठेवावा. नामाकरता नाम घ्या म्हणजे त्यात राम आहे हे नक्की कळेल. 6. श्री महाराज सांगतात, गायीचे रक्षण भूतदया जाणं, अतिथीसी अन्न घाला तुम्ही. संतांचा संग विषयाचा त्याग, रामनामी दंग होऊन यार आहे. रामकृष्ण हरी एकची स्वरूप, अवताराची लीला वेगळाली. दीनदास सांगे लावून या ध्यान, तुम्ही आत्मज्ञान जतन करा. 7. श्री महाराज सांगतात, सोन्याची मंदिरं बांधण्यापेक्षा दगडमातीच्या मंदिरामध्येच उपासना वाढवायचा प्रयत्न करावा. मंदिर हे भगवंताच्या उपासनेचं मुख्य स्थान आहे, म्हणून ते अगदी साधं असावं. तिथे उत्तम उपासना चालावी. मंदिर नेहमी भिक्षेवरच चालावं. मंदिरातून व्रताची आणि ब्रीदाची माणसं उत्पन्न झाली पाहिजेत. भगवंताला उपासना प्रिय आहे, म्हणून सोन्याची मंदिरं बांधण्यापेक्षा दगडमातीच्या मंदिरामध्येच उपासना वाढवायचा प्रयत्न करावा. भगवंताचं स्मरण होण्यासाठी आणि ते सतत टिकवण्यासाठी भगवंताचा उत्सव करणं जरूर आहे. समर्थांचं नाव घेऊन सांगतो
की आपला नीतिधर्म सांभाळा आणि कोणताही प्रसंग आला तरी नामाला विसरू नका. ज्या गावात मारुती नसेल त्या गावात राहूच नये. मारुती गावात नसेल तर निदान आपल्या घरी तरी ठेवावा. घरात देवाची उपासना करावी. घर हे मंदिराप्रमाणे असावं. 8. श्री महाराज सांगतात, आपण मागावे फक्त एका रामाजवळ. खरोखर आपल्या रामाला काय कमी आहे? आपण मागावं फक्त एका रामाजवळ. तो देईल अथवा न देईल, जे देईल त्यात समाधान मानावं. दुसऱ्या कोणाच्याही जवळ आपण काही मागू नये. त्यामध्ये आपल्या उपासनेला कमीपणा आहे. मात्र देणाऱ्यांनी स्वखुशीने दिलं तर ते टाकू नये. 9. श्री महाराज सांगतात, गोंदवलेल्या आल्यासारखे रामाजवळ जाऊन आता तुम्ही एकच मागा, रामा तुझं प्रेम आम्हाला दे. तोंडाने नेहमी राम राम म्हणत जावं. भगवंताच्या नामामध्ये जीवाचं कल्याण आहे असा माझा अनुभव आहे. तुम्ही मागाल ते तो तुम्हाला खात्रीने देईल यावर विश्वास ठेवा. तो त्याच्यासाठीच इथे उभा आहे. सर्व विसरून भगवंताला आळवलं की तो कृपा करतो. मुखाने भगवंताचं नाम, नीतीचं आचरण आणि हृदयात भगवंताचं प्रेम ठेवा. इतर कशाने साधता येणार नाही ते प्रेमाने साधेल. आपण जसं आपल्या आईबापांवर, मुलाबाळांवर प्रेम करतो तसं भगवंतावर प्रेम करावं. घरात तसं वळण ठेवावं की सर्वांचं भगवंताकडेच लक्ष लागेल. भाषा गोड असावी, कधी कटू नसावी, लोण्यासारखी असावी. रागवलो तरी त्यात गोडी आहे असं वाटावं. भाषा गोड व्हायला आपण निस्वार्थी बनलं पाहिजे. गोकुळासारखं घर असलं तर असू द्या, पण गोकुळाला शोभाळणारा परमात्मा त्यात पाहिजे. गरिबी कितीही असली तरी ते घर सुखरूप दिसेल. खास नामस्मरणात तुम्ही सगळ्यांनी राहा. नामाकरता नाम घ्या. नाम घेऊन काही मागू नका. राम कल्याण केल्याखेरीज राहणार नाही. अत्यंत गुह्यातलं जे गुह्य आहे ते मी तुम्हाला सांगतो. नामाचं प्रेम हेच ते गुह्य होय. आपण भगवंताची प्रार्थना करून नामाची चिकाटी सोडली नाही तर तो मदत करतो आणि आपलं मन आपोआप नामात रंगून जाऊ लागतं. नामस्मरणाने भगवंताचं प्रेम अनायासे उत्पन्न होतं. ते नाम तुम्ही निष्ठेने आणि आनंदाने घ्या, हेच माझं सांगणं आहे. 10. श्री महाराज सांगतात, कर्ममार्गाने जात असताना नामाची अत्यंत गरज आहे. वैदिक कर्माने चित्तशुद्धी होते, परंतु ज्या भगवंताची प्राप्ती व्हावी म्हणून चित्तशुद्धी करायची त्या भगवंताचं अधिष्ठान जर वैदिक कर्मांना नसेल तर कर्ममार्गाचं पर्यावसान कर्मठपणामध्ये होतं. सध्याच्या काळी बाह्य परिस्थितीमध्ये फरक पडल्याकारणाने वैदिक कर्म जशी व्हायला हवी तशी होत नाहीत. म्हणून आपण कर्ममार्गाने जात असताना कर्माची पूर्तता होण्यासाठी आज भगवंताच्या नामाची अत्यंत गरज आहे. कर्ममार्ग मनापासून करणाऱ्या माणसांमध्ये नुसतं कर्म करणं हेच सर्वस्व आहे अशी जी कर्मठपणाची भावना उत्पन्न होते त्याबद्दल माझा आक्षेप आहे. एरवी कर्ममार्गी माणसाच्या शिस्तीबद्दल आणि संयमाबद्दल मला आदरच आहे. कर्माने चित्त शुद्ध होत असताना नामाने भगवंताची जाणीव जागृत राहते. इतकंच नव्हे तर पूर्ण चित्तशुद्धी होऊन कर्म गळून गेल्यावर फक्त नामच शिल्लक राहतं आणि भगवंताशी एकरूप झालो की ते त्यामध्ये मुरून जातं. भगवंताची उपासना करणारे जे ऋषी असतात त्यांचं मन अशा एका अवस्थेमध्ये राहतं की त्या ठिकाणी परमात्माच सर्व काही करतो ही भावना स्पष्टपणे प्रकट होते. या थोर अवस्थेमध्ये ऋषींच्या तोंडून वेदमंत्र बाहेर पडलेले असल्यामुळे ते मानवाची कृती नाहीत. वेद हे खरे अपौरुषेयच आहेत. वेदांत हा रोजच्या आचरणात आणला पाहिजे. आपलं आकुंचित मन विशाल करणं, आपण स्वार्थी आहोत ते निस्वार्थी बनणं हेच खऱ्या वेदांताचं मर्म आहे. 11. श्री महाराज सांगतात, प्रपंचात कसलेही प्रसंग येऊ द्या, तुम्ही नामाला सोडू नका. पहिल्याने प्रपंचातली वस्तू हवी म्हणून भगवंतावर प्रेम करायला लागावं. चिकाटीने ते प्रेम वाढवावं, म्हणजे नंतर वस्तूचं महत्त्व निघून जातं आणि भगवंत तेवढा शिल्लक उरतो. भगवंताला एकदा धरला की कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याला सोडू नये. त्याचं नाम घेतल्यामुळे हे साधतं. म्हणून नाम घेत जा असं मी सतत सांगत असतो. 12. श्री महाराज सांगतात, माझ्याकडे येऊन शिकायचं असेल तर हेच की आपण काळजी करायची नाही. परमात्मा सर्व करतो ही भावना ठेवायला शिकावं. मुलांना आणि मुलींना माझं सांगणं असं आहे की तुम्ही आईबापांची आज्ञा पाळावी. जे करायचं ते मनापासून करावं. प्रामाणिकपणा सोडू नये आणि भगवंताला विसरू नये. लहान रोपटं चांगलं खतपाणी घालून नीट सांभाळलं तर ते मोठं होऊन अनेकांना सावली आणि आश्रय देतं. तसं लहानपणी चांगलं वागलं तर पुढे खरं मोठेपणी येईल.
या दिवसापासून आपण आपल्या मुलाला जितक्या आपलेपणाने हाक मारतो तितक्या आपलेपणाने देवाला हाक मारा. आपण रामाला अनन्य शरण जाऊया, मग तो सर्व अडचणी दूर करील. राम आपल्याला बोलवतो आहे, पण आपणच काम पुष्कळ असल्यामुळे जाऊ इच्छित नाही, खरं ना? आणखी काय सांगावं बरं? आशीर्वाद. 13. श्री महाराज सांगतात, अन्नदाता परमात्माच आहे, त्याचं स्मरण ठेवून अन्न खावं. परान्न म्हणजे दुसऱ्याचं मिळवलेलं अन्न. आपण घरी जे अन्न खातो ते देखील परान्नच आहे, कारण अन्नदाता परमात्माच आहे. त्याचं स्मरण ठेवून अन्न खावं. चवीला बळी न पडता जरूर असेल तेव्हा आणि तेवढंच खाणं, याचं नाव सात्विक आहार होय. 14. श्री महाराज सांगतात, समर्थांसारखे समतोल वृत्तीचे संत प्रापंचिकांना जास्त उपयोगी असतात. समाजातल्या ज्या वर्गाला परमार्थाच्या शिकवणीची जरुरी आहे तिथे जाऊन त्याला अनुरूप अशी शिकवण देणं हेच प्रत्येक संतांचं काम असतं. काही संत एकांतिक वृत्तीचे असतात, तर काही संत समतोल वृत्तीचे असतात. समर्थांसारखे समतोल वृत्तीचे संत प्रापंचिकांना जास्त उपयोगी असतात. हुन्नरी लोक निरनिराळ्या वस्तूंमधून अत्तर काढतात. कोणी जाईतून, कोणी जुईतून, कोणी गुलाबातून असं अत्तर काढतात. ही गोष्ट सोपी आहे, पण मातीतून अत्तर काढणारे जे लोक असतात त्यांची मात्र कमाल आहे. ते जसे खरे त्याप्रमाणे सर्व संत सारख्याच योग्यतेचे खरे, पण मातीतून अत्तर काढणारा म्हणजे प्रपंचामध्ये परमार्थ करायला शिकवणारा कोणी असेल तर ते समर्थच होत. समर्थांच्या काळी लोकांची भगवंताबद्दलची बुद्धी कायम होती, फक्त परिस्थितीमुळे बाहेर त्यांना तसं वागता येत नव्हतं. पण आज ती बुद्धीच नाहीशी होत चालली आहे. हा काळ जास्त कठीण आहे. इथे सूक्ष्मामध्ये बिघाड झाला आहे. म्हणून नाम हे सध्या फार परिणामकारक ठरणार आहे, कारण ते फार सूक्ष्म आहे. समर्थांनी दासबोध लिहिला, त्यात आपल्याला सुचणार नाहीत इतक्या शंका घेऊन त्यांनी त्याची उत्तरं दिली आहेत. खरोखर दासबोधासारखा ग्रंथ मिळणं कठीण. जो दास होतो त्याला त्याचा बोध होतो. जो भगवंताचा दास झाला त्याचं जन्माचं कल्याण दासबोध करेल. प्रत्येकाने तो जरूर वाचावा आणि त्याप्रमाणे मनाला बोध घ्यावा. समर्थाने विषयाला खरं ओळखलं. नुसता सावधान हा शब्द ऐकून समर्थ खरे सावध झाले. आपल्या ठिकाणी उपासनेचं तेज पाहिजे. शिवाजीसारख्या शिष्याला समर्थाने सांगितलं की अरे, माझा दाता राम आहे. हे उपासनेचं तेज होय. उपासना चालवित असताना जगण्यासाठी म्हणून भिक्षा मागायला हरकत नाही, पण दुसऱ्या कशासाठी भिक्षा मागणं हे पाप आहे. राम दाता आहे या भावनेने भिक्षा मागणं हे मोठेपणाचं आणि तेजस्वीपणाचं लक्षण आहे. शिवाजीसारखा शिष्य झाला तरी समर्थांनी आपली लंगोटी टाकली नाही. हे खरं वैराग्य. म्हणून ते समर्थ पदवीला पोचले. समर्थांना आपलं हित कशात आहे ते कळलं आणि त्यांनी ते जगाला सांगितलं. समर्थांनी प्रपंची लोकांना तुच्छ केलं नाही, परंतु प्रपंचात सुख मिळणार नाही हे सांगितल्याशिवाय ते राहिले नाहीत. प्रपंच मोडका ठेवा असं नाही त्याने सांगितलं, पण तू ज्या मार्गाने तो करतोस त्या मार्गाने तो होणार नाही हे सांगितलं. समर्थांसारखे संत स्वतः कधीच उद्धरलेले असतात. केवळ जगाचा उद्धार करण्यासाठी ते जन्माला येतात. अशा संतांनी सांगितलेल्या नामाची कास धरल्यामुळे आपण त्यांचे उत्तराई होऊ शकू. 15. श्री महाराज सांगतात, मला भेटायला येणाऱ्या मनुष्याच्या मनात काय येतं ते सर्व मला समजतं. मी तुम्हा सर्वांच्या कानाने ऐकतो. आपल्यापैकी कोणीही मनुष्य दुश्चित झाला की माझं मन अस्वस्थ होतं आणि ही अस्वस्थता कुठून आली याचा शोध करू लागलो की दुश्चित्त माणसाचा मला पत्ता लागतो. ईश्वराला साक्ष ठेवून मी असं सांगतो की माझ्यापाशी अनुग्रह घेणाऱ्यांमध्ये सुद्धा मी रामच पाहून वागलो. 16. श्री महाराज सांगतात, माझ्या माणसाने उगीच काळजी करू नये. मी ज्याची हमी घेतली आहे त्याने माझ्यावर श्रद्धा ठेवावी. माझ्या स्वतःच्या अनुभवाने सांगतो की भगवंताच्या इच्छेने प्रपंच केला तर त्यामध्ये काही बिघडत नाही. कशाचीही काळजी करू नका, मी तुमचा भार घेतलेला आहे. मी तुमच्याजवळ आहे असं मी सांगतो, त्यावेळी ती व्यक्ती नसून परमात्मा स्वरूप तुमच्याजवळ आहे असा त्याचा अर्थ असतो. मी तुमच्याकरता सर्व काही करतो आहे. तुम्हाला जे काही होईल ते तुम्ही करा, पण तळमळ करू नका. मीच तुमच्या हृदयात असून तुमच्या बुद्धीला प्रेरणा करतो असं का मानित नाही? वास्तविक जे जे तुम्ही करता आहात ते मीच करतो आहे. माझीच तशी इच्छा आहे असं मनी दृढ धरून वागावं. मी कधीच कुणाबद्दल निराश होत नाही. जो मनुष्य म्हणून जन्माला आला त्याचा उद्धार होणारच.
आपल्याला प्रपंचाशिवाय गत्यंतर नाही ही गोष्ट खरी आहे. मनुष्य जन्माला येतो तोच पराधीनतेत येतो आणि जातो तोही पराधीनतेतच, हे आपण पाहतो. पण मनुष्य पराधीन असताना आपण आपली वृत्ती कशी करावी की ज्याने परमात्मा आपलासा करून घेता येईल. भगवंताजवळ काही मागण्यापेक्षा भगवंता तू दाता आहेस, तू सर्व उचित करणार आहेस, योग्य तेच करणार आहेस, तेव्हा मी तुझ्याजवळ काही मागण्यापेक्षा परमात्मा तुला योग्य वाटेल ते तू दे असं म्हणणं जरूर आहे. मी काहीतरी मागून माझ्याच पायावर धोंडा पाडून घेण्यापेक्षा परमात्मा तू देशील त्यात मी समाधान मानीन, ही हमी आज आपण भगवंताला देऊया. आत्तापर्यंत परमात्म्या मी मागितलेलं तू पुरवलंस, आता माझं मागणंही थांबत नाही आणि तुझं देणंही थांबत नाही. मग वासनेच्या पोटीच माझा शेवट होणार असं दिसतं. तर आता परमात्म्या एक गोष्ट कर, आता मागण्याची बुद्धी मला देऊ नकोस. परमात्म्याने ज्या अवस्थेत आपल्याला ठेवलं आहे त्या अवस्थेतच समाधान बाळगणं तुमचं आमचं खरोखर काम आहे. व्यवहारात प्रयत्न करावा, अगदी आटोकाटीने करावा, पण फळ मात्र भगवंता तुझ्या इच्छेने काय मिळायचं ते मिळू दे असं मानून त्यात समाधान मानण्याचा अभ्यास करावा. तरच तुम्हाला साधेल, नाहीतर नाही साधणार काही. आणि हे जो करेल त्याच्यामागे परमात्मा उभा राहील. मनुष्याचं जीवन अति क्षणभंगूर आहे. आपण पाहतो ना, किती मोठमोठे होऊन गेले, रामकृष्णादी अवतार झाले, कोणत्या ना कोणत्या निमित्ताने का होईना, पण आज ते दिसेनासे झाले. एवढी गोष्ट खरी आहे, ते गेले तरी त्यांची सत्ताच काम करते. तुम्ही सर्वांनी असा निश्चय करा, एकदा तरी नाम घ्या. नाम घेत असताना एक दिवस नाम असं भयंकर येईल की भगवंत थरारून जाईल. आणि मी सांगतो, तुम्ही असाल तिथे तो उभा राहील खास. कुठे माझा तो आहे असं त्याला वाटेल. जो नामस्मरण करतो त्याच्या मागे पुढे मी उभा आहे. सुखाने प्रपंच करा, पण त्यामध्ये भगवंताचं अनुसंधान ठेवा, हेच माझं तुम्हाला सांगणं आहे. आपण कुठेही गेलो तरी आपल्या रामाला बरोबर घेऊन जात जा, म्हणजे तुम्हाला काही भीती नाही. आपण आपल्या आईशी कसे बोलतो तसे माझ्याशी बोलावं, सर्व दुःख सांगत जावं. देहाने भोग येतील आणि जातील, पण तुम्ही सदा आनंदात राहा. इतक्या तन्मयतेने नाम घ्या की मी नाम घेतो आहे हे सुद्धा विसरून जा. आता सर्वांनी एकच करा, सर्वांनी आपला प्रपंच उत्तम करा. प्रपंचातली कर्तव्य विसरू नका, पण तो करीत असताना भगवंताचं स्मरण टाकू नका. थोडं तरी नाम घेतल्याशिवाय राहू नका. त्याला मोठी क्रिया किंवा विधी असतो असं काही नाही बरे का. आवडीने प्रेमाने भगवंताचं नाम घ्या. एकदा तरी त्याला कळकळीने अशी हाक मारा की भगवंताला तुम्हाला येऊन भेटावंसं वाटलं पाहिजे. असं तुम्ही करा. राम तुमचं सर्वांचं कल्याण करील, राम कृपा करील हा भरवसा बाळगा. सुखाने आणि आनंदाने राहा, हाच माझा आशीर्वाद. जानकी जीवन स्मरण जय जय राम. हे पुस्तक इथे संपलं. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.